पुढची विशेष बातमी आपण बघूया। पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याला होणाऱ्या विरोधामागे आता पेट्रोल लॉबी आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। तसंच E20 पेट्रोलमुळे इंजिनमधले बिघाड वाढलेल्या घटना धोरण चुकल्याचं चिन्ह आहेत का असा सवाल देखील उपस्थित केला जातोय। अनेक वाहन चालकांनी इथेनॉलमुळे वाहनांचं मायलेज कमी झाल्याचा आणि देखभालीचा खर्च वाढल्याचा दावा केलाय। परिणामी E20 पेट्रोलमुळे धोरण चुकतंय का अशी शंका आता उपस्थित केली जाते। पाहूयात हा विशेष रिपोर्ट। पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलचं मिश्रण करण्याचा मुद्दा देशभरात चांगलाच गाजतोय। सोशल मीडियावर अनेक सामान्य लोक आणि सेलिब्रिटी त्यांच्या व्यथा मांडू लागले। गाडीमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोल टाकल्यामुळे गाड्या बंद पडून जो नाहक मनस्ताप झाला त्याचा रोष व्यक्त होऊ लागलाय। खरं तर 2023 मध्ये सरकारनं पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला। त्यामागचा उद्देश होता परदेशातून होणारी कच्च्या तेलाची आयात कमी करणं, शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवून देणं आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं यासाठी इथेनॉलचा वापर केला जातोय। शेतकऱ्याच्या अन्नामध्ये तर ते माती कालवतच आहेत, परंतु आत्मनिर्भर भारत न होता तो गुलाम निर्भर भारतच उभा राहिला पाहिजे अशी भूमिका इथेनॉलला विरोध करून काही बांडगुळं या राज्यामध्ये देशामध्ये बजावत आहेत। इथेनॉलचे फायदे असले तरीही सक्ती करताना घाई झाली का असाही प्रश्न उपस्थित होतोय। त्याची कारणंही तशीच आहेत। अनेक जुन्या वाहनांमध्ये E20 सुसंगत इंजिन नव्हतं। देशभरात E20 उपलब्ध होण्यापूर्वी अनेक ग्राहकांकडे जुनी वाहनं होती। काही उत्पादकांनी नवीन E20 कॉम्पॅटिबल मॉडेल्स नंतर बाजारात आणली। E20 कॉम्पॅटिबल मॉडेल्स नसल्यास रबर सील्स खराब होतात, फ्यूल पाईपवर परिणाम होऊ शकतो, इंजेक्टरमध्ये समस्या येऊ शकते। शिवाय इथेनॉल पाण्याच्या संपर्कात आल्यास रासायनिक प्रक्रिया होऊन ते स्वतःला पाण्यात बदलतं। त्यामुळे पाणी इंजिनमध्ये जाऊन गाड्या बंद पडत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। एवढंच नव्हे तर इथेनॉलची उष्मांक क्षमता पेट्रोलपेक्षा कमी असते। त्यामुळे 3 ते 60% मायलेज कमी होऊ शकतं। इथेनॉल हे भविष्यातलं स्वच्छ इंधन मानलं जातंय, मात्र प्रत्येक वाहन त्यासाठी योग्य असेलच असं नाही। त्यामुळे वाहन उत्पादकांच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच इंधनाचा वापर करणं आवश्यक आहे। इथेनॉलमुळे कोट्यवधी डॉलरची इंधन आयात कमी होतीये। पर्यावरणासाठी सुद्धा हे इंधन फायदेशीर ठरणार आहे। एकंदरीतच अंमलबजावणी करताना वाहनांची तांत्रिक तयारी, ग्राहकांना स्पष्ट माहिती आणि नव्या इंधनाच्या तयारीसाठी पुरेसा कालावधी हेही तितकंच महत्त्वाचं आहे। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई।